सर्वत्र मोठ्या आनंदात गणेश बाप्पाचे आगमन शनिवारी होत आहे। त्यातच अनेक भाविक गणपती बाप्पाची मूर्ती खरेदीला शहरात गर्दी केली आहे। मात्र यात मातीच्या मूर्तीला अनेक भाविक पसंती देत आहेत आणि अशाच मनमोहक सुंदर भावमुद्रेच्या मूर्त्या अमरावती कारागृहामध्ये शिक्षा भोगणाऱ्या बंदींनी आपल्या कलेतून साकारल्या आहेत। कळत न कळत आपल्या हातून चुका होऊन शिक्षा भोगत असताना अनेक बंदींचे सुप्त गुण पाहता कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांच्या संकल्पनातून अनेक बंदींच्या कलांना साथ दिली। गणेश उत्सवाच्या दिवसात बंदींनी कारागृहातच सुंदर गणेश बाप्पांच्या मूर्त्या साकारल्या आहेत। वेगवेगळ्या भावमुद्रा, सुंदर रंगांच्या त्याही शॅडो मातीच्या मूर्त्या बनविल्या। नागरिकांची मातीच्या मूर्त्यांना प्रथम पसंती आल्यामुळे अनेक भाविकांनी जेल क्वार्टर चौकात लावलेल्या दुकानातून मूर्त्यांची खरेदी करीत आहेत। यामध्ये तुरुंग अधीक्षक कदम, कारागृह कर्मचारी भातमारे, शिपाई अरविंद चव्हाण, गोविंद खाडे हे जबाबदारी पाहत आहेत। अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये बंद्यांनी यावर्षी गणेश मूर्ती तयार केलेल्या आहेत। त्याचं विक्री केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। या सर्व गणेश मूर्ती या मातीच्या असून आपण जर त्या पाहिल्या असेल तर त्यावर निश्चित असं दिसून येतं की त्यामध्ये वेगवेगळे गणपतीचे रूपं दाखवलेले आहेत। रंगसंगती उत्कृष्ट आहे आणि या मूर्ती साधारणपणे 2 फुटाच्या आतील आहेत। याची किंमतही खूप रिजनेबल स्वरूपात ठेवलेली आहे आणि जनतेचा जो प्रतिसाद आहे तो सुद्धा उत्कृष्ट आहे आणि या बंद्यांच्या कला जिवंत राहावी, त्यातून त्यांचं सुधारणा पुनर्वसन व्हावं आणि भविष्यातही त्यांना यापासून एक प्रकारे व्यवसाय किंवा कौशल्य प्रशिक्षण मिळावं हा त्यामागचा हेतू आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।